म्हणतो हे आरसीसी ड्रॉइंगचं शीट नंबर 5 आहे. आता इथं एमएलबी म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, ही जी स्टेअरकेस असते तिची जी मिड लँडिंग होते ही, तर हा मिड लँडिंगचा बीम आहे हा एमएलबी. ओके, किंवा तुम्ही इथे पण पाहू शकता. तर हाच एमएलबी म्हणजे मिड लँडिंग बीम, आणि याला आपण काय S4 हा स्लॅब दिला आहे. ते लास्ट लेक्चरला आपण बघितलं, थिकनेस वगैरे, मेन स्टील, डिस्ट्रीब्युशन स्टील. या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे की शेड्यूल ऑफ स्लॅब. आता इथं दिसतोय सपोज हा S3 स्लॅब. कुठला? S3. तर S3 स्लॅबची थिकनेस किती? 125 mm. त्याचं मेन स्टील किती आहे? 8 mm चं स्टील, 125 सेंटर टू सेंटर स्पेसिंग. आणि डिस्ट्रीब्युशन स्टील म्हणजे काय, किती स्ट्रेट असतं, त्याला बेंटअप नसतं. मेन स्टीलला बेंटअप प्रोव्हाइड करतो आपण, अल्टरनेट बेंटअप, आणि डिस्ट्रीब्युशन स्टीलला बेंटअप प्रोव्हाइड करत नाही. आणि एक्स्ट्रा बार घेतला का यात? तर नाही घेतला, म्हणून इथं डॅश आला. आणि टाईप ऑफ स्लॅब वन वे स्लॅब. तसंच तुम्ही यात जर S2 स्लॅब बघितला तर स्पॅन पण मोठा आहे. ओके, त्यामुळे थिकनेस 100 mm न घेता 125 mm घेतली. मेन स्टील 8 mm चं स्टील, आणि स्पेसिंग 150 mm सेंटर टू सेंटर, ही 2 बार मधली स्पेसिंग असते. आणि हा जो टाईप आहे हा 2 वे स्लॅब आहे. डिस्ट्रीब्युशन स्टील याला पण बेंटअप असतात. ओके, आणि त्याचं जी डायमीटर आहे 8 mm, आणि त्याचं स्पेसिंग 175 सेंटर टू सेंटर. आणि यात काय असतं, 2 वे स्लॅबमध्ये मेन स्टीलला तर बेंटअप असतात, पण डिस्ट्रीब्युशन स्टीलला पण बेंटअप असतं. म्हणजे दोन्ही पण काय असतात, मेन स्टीलच असतात. फक्त जे अलॉंग शॉर्ट स्पॅन जे असतं ते मेन स्टील प्रोव्हाइड करायचं असतं. ओके, आणि एक्स्ट्रा टॉप ही काय कन्सेप्ट आहे की हा 8 mm चा बार आहे आणि 150 सेंटर टू सेंटर स्पेसिंग आहे. म्हणजे सपोज हा एक बार गेला असा बेंटअप, परत एक सरळ बार आला, ओके, खाली, आणि परत दुसरा असा बेंटअप. तर हा 1 नंबरचा बेंटअप आहे, 2 नंबरचा स्ट्रेट आहे, 3 नंबरचा पुन्हा बेंटअप आहे. तर हा जो 2 नंबरचा स्ट्रेट बार आहे ना, त्याच्या वर काय करतो आपण, इथून ते एवढा हा बार जो आहे एवढा एक्स्ट्रा बार टाकतो. ओके, L/4 म्हणजेच 25%. तर तेच मेन्शन केलेलं आहे, 8 mm ॲट 300 सेंटर टू सेंटर. आणि तसंच तुम्ही S1 बघाल. ओके, S1च्या इकडे HB1 पण दिलाय. HB1 म्हणजे काय, हिडन बीम 1. जेव्हा स्लॅबचा स्पॅन खूप मोठा होतो, ओके, तो वाकण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे त्याला HB प्रोव्हाइड केला जातो. आणि S2 पेक्षा पण S1चा लेंथ आणि विड्थ जास्त आहे, त्यामुळे त्याची थिकनेस 135 mm घेतली. ओके, आणि जे स्टील आहे त्याची 8 mm चं जरी असलं तरी तुम्ही S2 ला बघा, स्पेसिंग होती 150, S1 ला 125 ठेवली. इकडं 175 होती, इकडं 150 ठेवली. ठीक आहे, आणि याला पण काय केले, एक्स्ट्रा टॉप टाकले किंवा एक्स्ट्रा बार टाकले. तर या प्रकारे आपले काय स्लॅबचं स्टील कसं असतं ते कम्प्लीट झालं.